नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश इंगोले, सिनियर सायकॅट्रिस्ट, डी ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट. आज आपण एका अशा डिसऑर्डरबद्दल बोलणार आहोत, जी पुष्कळ लोकांना माहिती नसते. तुम्ही ती डिसऑर्डर समजून घेतली आणि वेळेवर जर सायकॅट्रिस्टकडे जाऊन उपचार घेतले, तर तुमचे जे मानसिक प्रॉब्लेम आहेत आणि जे तुमचे पैशाचे पण प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व्ह होऊ शकतात. तर ही डिसऑर्डर कुठली त्याबद्दल आपण अगोदर समजून घेऊया. गॅम्बलिंग डिसऑर्डर. गॅम्बलिंग डिसऑर्डर ही ऑफिशियली सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे. WHO च्या ICD-10 आणि 11 क्लासिफिकेशननुसार ही एक सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे. ज्याचे क्रायटेरियाज आहेत, ते डिसऑर्डर कशी ओळखायची, त्याची सिम्पटम्स काय असतात, त्याचे साईन्स काय असतात, आणि त्याचं ट्रीटमेंट कशी करायची. तर आपण समजून घेऊया गॅम्बलिंग डिसऑर्डर काय आहे. पुष्कळ वेळा आपण असे लोक पाहिले असतील की जे गॅम्बलिंग करतात, म्हणजे जुआ खेळतात, सट्टा खेळतात आणि आजकाल ऑनलाईन गेमिंग म्हणजे कसिनो, IPL आणि तसं प्रकारचे ते क्रिकेटचे जे गेम्स आलेले आहेत, हे सगळे खेळणारे लोक खूप जास्त वाढलेले आहेत. बेरोजगारी असो किंवा कशाही गोष्टीमुळे असो, त्यांना असं वाटतं की झटपट पैसा आला पाहिजे. त्याने झटपट पैशाच्या नादात ते गॅम्बलिंग करायला सुरुवात करतात. सुरुवातीला काय होतं की ह्याच्या कंपनीची टॅक्टिक्स असते की ह्या लोकांना ते सुरुवातीला आपल्याकडे ओढून घेतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रलोभन देतात की तुम्ही आमचे गेम ऍप जॉईन करा, म्हणजे तुम्हाला आम्ही ₹1000 बोनस देऊ. हा फ्री बोनस राहील. तर एक गोष्ट आपण समजून घ्यायची, आयुष्यात फ्री गोष्ट कोणतीच नसते. तर हे जे आपल्याला ₹1000 फ्री देतात की तुम्ही आमच्या ऍपवर या आणि गेम खेळा, याने काय होतं की सुरुवातीला तुम्हाला जिंकवतात. म्हणजे सपोज तुम्ही ₹100 लावले, तर ते तुम्हाला ₹1000 जिंकवतील, ₹10,000 जिंकवतील. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे विड्रॉ पण करू शकता. पुष्कळ लोकांना असं वाटायला लागते की हे गेम जे आहेत हे स्किल बेस्ड आहे. जसं म्हणतात की IPL चे जे गेम्स आहेत, ते तुमच्या नॉलेज आणि स्किलवर बेस्ड आहे. पण एक गोष्टीचं समजून घ्या की जे क्रिकेट खेळणारे असतात किंवा जे क्रिकेटचे एक्सपर्ट्स असतात, त्यांना स्वतःला माहित नसते की आपण हा गेम जिंकणार आहोत की नाही. त्यांचे जे प्रेडिक्शन्स असतात, ते पुष्कळ वेळा चुकीचे होतात. तर तुमचे आणि आमचे जे प्रेडिक्शन्स आहेत, ते बरोबर कसे असतील. तर सुरुवातीला लोकांना काय वाटतं की आपण हे गेम जिंकू शकतो, आणि हे ऑनलाईन गेमचे जे टॅक्टिक्स असतात, त्यांचं जे म्हणजे सॉफ्टवेअर बनलेलं असतं, अल्गोरिदम जे बनलेले असतात, त्यानुसार ते तुम्हाला सुरुवातीला एक छोटी रक्कम जिंकून देतात. ही रक्कम जी असते ही काही पटीत असते, म्हणजे 10 पटीत, 100 पटीत आपल्याला याचा परतावा मिळतो. त्यामुळे असं वाटतं की माझ्याजवळ खूप स्किल आहे आणि मी पैसा खूप जास्त वाढवू शकतो. ही झाली गॅम्बलिंगची पहिली स्टेप, म्हणजे विनिंग फेज. यात सुरुवातीला व्यक्ती जिंकू लागतो. हळूहळू काय होतं की त्याची जी अमाऊंट आहे वाढवण्याची जी क्षमता, म्हणजे जी अमाऊंट बेटिंगची जी क्षमता आहे, ही तो वाढवायला लागतो. म्हणजे सुरुवातीला जर ₹100 लावत असेल, तर तो ₹1000 लावतो, ₹10,000 लावतो. कारण की तो सरळ सरळ विचार करतो, जर 100चे मला 1000 मिळत असते, 10,000 मिळत असते, तर मी 1000 लावले, त्याचे मला 10,000, 1,00,000 मिळू शकतात आणि माझे जे सगळे स्वतःचे जे सध्या प्रॉब्लेम चालू आहेत, ते सगळे सॉल्व्ह होऊ शकतील. असं करता करता गॅम्बलिंगची जी अमाऊंट आहे ही वाढत जाते आणि तसेच लॉसेस वाढत जातात. सेकंड फेज आहे जी लुझिंग फेज असते. त्यामध्ये या व्यक्तीचे लॉसेस वाढत जातात. मग हा 10,000 लावतो, मग 1,00,000 लावतो, मग कधी कधी 10,00,000पर्यंत ही रक्कम चालली जाते. ओव्हरऑल जे लॉसेस आहेत, ते तर कॅल्क्युलेट केलेलेच नसतात. मग जेव्हा ही व्यक्ती खूप जास्त लॉसेस करायला लागते, तेव्हा तो लुझिंग फेज मधून तो डेस्परेट फेज आणि थर्ड थर्ड फेज मध्ये जायला लागतो. डेस्परेट फेज मध्ये त्याला असं होतं की हे जे लॉसेस आहेत, ऍटलीस्ट मी हे लॉसेस कसे तरी रिकव्हर करून घेऊ. म्हणजे तो मग यासाठी काय करतो की दोस्तांकडून, मित्रांकडून पैसे उधार घ्यायला लागतो. क्रेडिट कार्ड मधून पैसे उधार घेतो, तो स्वतःचे जे FD असतील, इन्व्हेस्टमेंट असतील, ते तोडून टाकतो. घर वगैरे विकून टाकतो आणि पैसे तयार करून ते परत ते गॅम्बलिंग मध्ये लावतो आणि हे गॅम्बलिंग मध्ये हे पैसे लूज करतो. आणि हे लूज केल्यानंतर मग त्याच्याजवळ सध्या शेवटी जेव्हा काहीच नाही राहत, तेव्हा डिप्रेशन येते, अँझायटी येते आणि त्याला सोबतच इतरही आजार सुरू होतात. म्हणजे अल्कोहोलचं ऍडिक्शन वाढून जाते, इतरही ऍडिक्शन वाढून जातात. ते गॅम्बलिंग हे ऍडिक्शनचं ऍडिक्शन डिसऑर्डर आहे. म्हणजे जसं तुमचं अल्कोहोल ऍडिक्शन आहे, चरस, अफीम, गांजा यांच्यासारखं ऍडिक्शन आहे, त्याच पद्धतीचं गॅम्बलिंग ऍडिक्शन आहे. पण एक गोष्ट समजण्यासारखी आहे की खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त सिव्हिअर डिसऑर्डर आहे. कारण की तो दिसणारा व्यक्ती जो आहे, पुष्कळ लोकांच्या, बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हा तर स्मोकिंग करत नाही, ड्रिंकिंग करत नाही, म्हणजे हा एकदम नॉर्मल पुरुष आहे. पण हे फक्त त्या व्यक्तीलाच माहित असते किंवा त्याच्या घरच्या लोकांना माहित असते की हा व्यक्ती गॅम्बलिंग डिसऑर्डर, म्हणजे गॅम्बलिंग करतो आहे आणि त्याला खूप जास्त त्रास आहे आणि खूप जास्त त्याने पैसे हरलेले आहे. आणि लाजे खातर ते इतर लोकांना सांगत नाही की आम्ही म्हणजे गॅम्बलिंग मध्ये किंवा सट्ट्यामध्ये इतके इतके पैसे हरलेले. तर तुम्ही स्वतःला जर ही गॅम्बलिंग डिसऑर्डर असेल किंवा तुमच्या घरात किंवा आजूबाजूच्या मित्रांमध्ये जर कोणाला गॅम्बलिंगचा हा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही जवळच्या सायकॅट्रिस्ट कडे जा आणि एकदा त्यांचं असेसमेंट करून घ्या. एकदा असेसमेंट केल्याने काही बिघडणार नाही. जर व्यक्तीला गॅम्बलिंग डिसऑर्डर नसेल, तर त्याला औषध सुरू होणार नाही. पण जर गॅम्बलिंग डिसऑर्डर आहे, तर त्याचा इलाज सुरू होऊ शकतो आणि लॉसेस आहेत ते आपण थांबवू शकतो. आणि हे लॉसेस थांबवल्यावर त्याची जी मेंटल कंडिशन आहे, जी फॅमिलीला जे त्रास होत आहेत, हे दूर होतील. मित्रांनो, गॅम्बलिंग डिसऑर्डर खूप कॉमन आहे आणि याचा इलाज करणं फार जास्त आवश्यक आहे.
म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, ज्यामुळे लोकांना गॅम्बलिंग ही काही आजार आहे, गॅम्बलिंग हा काही आजार आहे याची माहिती होऊ शकेल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, हा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.